सांदीपनी स्कूल न्यूज. आपण पाहतात सांदीपनी स्कूल न्यूज. नमस्कार, मी आराध्या आशिष राऊत. सांदीपनी इंग्लिश मीडियम स्कूल वर्धा येथे गेल्या काही दिवसात सांस्कृतिक विविध शैक्षणिक आणि प्रेरणादायी उपक्रमांचा विशेष आढावा मी सादर करत आहे. सुरुवात करूया आजच्या ठळक बातम्या. आषाढी एकादशी निमित्त शाळेत भक्तिमय पालखी सोहळा उत्साहात संपन्न. पहिली बातमी. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सांदीपनी इंग्लिश मीडियम स्कूल वर्धा तसे येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे अध्यक्ष उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन इयत्ता 8वीची विद्यार्थिनी पूर्वा गावनेर हिने केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाला इयत्ता 9वीचा विद्यार्थी रुद्र आंबेडकर हा विठ्ठलाच्या भूमिकेत व 8वीची विद्यार्थिनी अश्लेषा वानखेडे ही रुक्मिणीच्या भूमिकेत आले होते. इयत्ता 1ली ते 4थीचे विद्यार्थी हे वारकरी वेशभूषेत आले होते. त्यानंतर विठ्ठलाची आरती करण्यात आली. इयत्ता 8वीची विद्यार्थिनींनी सुंदर असा नृत्य प्रस्तुत केला. त्यानंतर शुभ्रा पुसतकर मॅडम यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. शाळेत मुख्याध्यापक यांनी विठ्ठलाची आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांना गोष्ट सांगितली. शाळेतून विद्यार्थ्याची पालखी निघाली व शाळेतून विठ्ठलाची पालखी निघाली व विद्यार्थ्यांनी वारी निघाली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत परिधान करून विठ्ठल रुक्मिणीच्या पालखी मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. टाळ मृदुंगाचा निनाद, विठ्ठल नामाचा अखंड गजर आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला. यानंतर उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि आध्यात्मिक मूल्यांबद्दल आदर निर्माण करण्याचा शाळेचा उद्देश पुन्हा एकदा अधोरेखित झाला. ज्ञानासोबत संस्कार ही सांदीपनींची परंपरा असल्याचे या कार्यक्रमात दिसून आले. दुसरी बातमी. विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभव मिळावा या उद्देशाने इयत्ता 9वी आणि 10वीचे विद्यार्थी महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सेवाग्राम येथे आयोजित ॲनाटॉमी लॅब व्हिजिट मध्ये सहभाग घेतला होता. या शैक्षणिक भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी मानवी शरीरातील विविध अवयवांची रचना आणि कार्यपद्धती आणि विज्ञानातील महत्त्वपूर्ण संकल्पना प्रत्यक्ष पाहिल्या. या अनुभवामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी उत्सुकता अधिकच वाढली. प्रत्यक्ष निरीक्षणातून शिक्षणाची संधी यांना मिळाली. विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सहलीचा मनापासून आनंद घेतला. धन्यवाद. सांदीपनी